हाय, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या जागरण गोंधळ स्पेशल मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज त्यांच्या मित्राचं जागरण गोंधळ होतं आणि आम्ही त्यासाठी चाललो होतो. तसं ते जागरण गोंधळ जेजुरीमध्ये होतं, तर आम्हाला जाता जाता भुलेश्वर पण लागणार होतं. तर म्हटलं चला दर्शन करूनच जावं. तुम्हाला सांगते इतकं छान वातावरण झालं होतं, सगळीकडे धुकंच धुकं होतं, खूप सुंदर दिसत होतं. आम्ही वरती गेलो मंदिराजवळ, ह्यांनी गंध वगैरे लावला आणि मग आतमध्ये गेलो पाया पडायला. खरंच आतमध्ये खूप जास्त माहिती का गेल्यावरती मनाला शांत वाटतं आणि वातावरण पण गार झालं होतं, तर खूप सुंदर दिसत होतं आतमध्ये मंदिर पण. आम्ही पहिला पाया वगैरे पडलो, थोडा वेळ मंदिरात फिरलो आणि बाहेर निघताना पण बघा किती छान असं वातावरण दिसत होतं, खूप सुंदर व्ह्यू होता. मग नंतर ना आम्हाला पुढे पण जायचं होतं, त्यासाठी पटकन निघालो आणि पोचलो जेजुरीमध्ये. तसं जागरण गोंधळाला थोडासा वेळ होता, तर म्हटलं पहिला दर्शन घेऊन यावं, कारण की तिथे गेल्यावरती किती उशीर होतो आणि किती नाही माहीत नाही, म्हणून म्हटलं चला पहिला दर्शन घेऊन यावं. वरती जातानाही मला म्हटले चल तुला 5 पायऱ्या उचलून घेतो. तर म्हटलं आता झेपेल का मी? पहिला लुकडी होते तेव्हा जमलं, आता जमेल का? पण घेतलं त्यांनी मला 5 पायऱ्या उचलून. निम्मच गड चढल्यावर खरंच खूप जास्त दमलो होतो. थोडा वेळ बसलो, पाणी वगैरे पिलं आणि मग परत गड चढायला सुरुवात केली. आणि वरती गेल्यावरती बघा खूप जास्त गर्दी होती, तर आम्ही रांगेत उभे राहिलो, दर्शन वगैरे घेतलं आणि मग परत खाली यायला निघालो. कारण की म्हटलं जर वरतीच खूप जास्त उशीर झाला, जागरण गोंधळ संपल्यावर पोचलो तर यायचा फायदाच काय. तर उतरताना पण बघा किती सुंदर असा व्ह्यू झाला होता. तसं आम्ही जाईपर्यंत आम्हाला गडावरतीच उशीर झाला होता, तर त्यांचा तळी भरायचा कार्यक्रम वगैरे झाला होता. तर आम्ही गेलो तेव्हा नांगर तोडायचा कार्यक्रम चालला होता, आम्ही तोच बघितला आणि मस्त जेवण वगैरे केलं. आणि असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.